Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. We are discussing our third unit, that is steam and steam boiler, and up to ranking cycle we have finished in last video. Now we will continue with next point, that is steam boiler. Okay, तर लास्ट काही व्हिडिओजमध्ये आपण स्टीम रिलेटेड कन्सेप्ट बघितले होते. ओके, तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टीम बॉयलर म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ स्टीम बॉयलर. A steam boiler is a closed vessel made of steel whose function is to transfer the heat produced by the combustion of fuel to water and ultimately to generate steam. Okay, steam boiler काय आहे? स्टीम बॉयलर एक स्टीलचं क्लोज व्हेसल आहे आणि त्याचं काय फंक्शन आहे? टू ट्रान्सफर दी हीट. ओके, आणखी काय? टू जनरेट स्टीम. ओके, म्हणजे स्टीम बॉयलरला स्टीम जनरेटर असं देखील म्हणतात. बॉयलर कशासाठी यूज करतात? टू प्रोड्यूस स्टीम. ओके, or to generate steam. The steam produced may be supplied to an external combustion engine and for producing water which can be used for heating installation much lower pressure. ओके, म्हणजेच बॉयलर किंवा स्टीम जनरेटर काय एक असं डिव्हाइस आहे जे काय करतं? यूज टू क्रिएट स्टीम बाय अप्लाइंग हीट एनर्जी टू वॉटर अंटिल द वॉटर इज कन्वर्टेड इनटू स्टीम. ओके, त्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघूया स्टीम बॉयलरचं अकॉर्डिंग टू दी व्हेरियस बेसिस. आता पहिल्यांदा बघा अकॉर्डिंग टू दी कंटेंट्स इन दी ट्यूब. ओके, अकॉर्डिंग टू दी कंटेंट्स इन दी ट्यूब. फर्स्ट आहे त्यामध्ये फायर ट्यूब बॉयलर आणि सेकंड आहे वॉटर ट्यूब बॉयलर. आता फायर ट्यूब बॉयलरमध्ये काय काय होतं? इन दिस द प्रोडक्ट ऑफ कंबशन और हॉट फ्ल्यू गॅसेस पासेस थ्रू दी ट्यूब्स. ओके, फायर ट्यूब मध्ये काय आहे? कंबशन और हॉट फ्ल्यू गॅसेस पासेस थ्रू दी ट्यूब्स विच आर सराउंडेड बाय वॉटर विच इज टू बी हिटेड. म्हणजे फायर ट्यूबमध्ये काय होतं? ज्या ट्यूब्स आहेत त्याच्यामध्ये काय असतात? आपले गॅसेस किंवा हॉट फ्ल्यू गॅसेस हे ट्यूब्समधनं पास होत असतात. त्याच्या सराउंडिंगला काय असतं? वॉटर असतं. ओके, जे आपल्याला काय करायचं असतं? हीट करायचं असतं. वॉटरला आपल्याला काय करायचं असते? हीट करायचं आणि त्याच्या थ्रू आपण स्टीम जनरेट करणार असतो. ओके, तर फायर ट्यूब बॉयलरचे एक्झाम्पल्स बघा, कोचरॉन बॉयलर आहे आणि कॉर्निश बॉयलर आहे. ओके, सेकंड आहे वॉटर ट्यूब बॉयलर. आता इथं फायर ट्यूबमध्ये काय होतं? ट्यूबमध्ये फायर होते. आता वॉटर ट्यूबमध्ये काय असणार आहे? वॉटर असणार आहे. इन दिस वॉटर इज पासेस थ्रू दी ट्यूब्स. ओके, ट्यूब्समध्ये काय? वॉटर आहे अँड फ्ल्यू गॅसेस ओव्हर दी ट्यूब्स. वॉटर ट्यूबमध्ये ट्यूबच्या आतमध्ये वॉटर असणार आहे जे आपण गरम करणार आहे आणि ह्या ट्यूबला सराउंडिंग काय असणार आहेत? आपले फ्ल्यू गॅसेस असणार आहेत. ओके, वॉटर ट्यूबचं एक्झाम्पल आहे बॅबकॉफ अँड विल्कॉक्स बॉयलर. द नेक्स्ट अकॉर्डिंग टू दी पोझिशन ऑफ द फर्नेस. आता जे बॉयलर्स आहेत त्यामध्ये फर्नेस हे असते कशासाठी? फॉर हिटिंग, म्हणजे जिथं आपण फ्युएल बर्न करतो आणि त्यातून आपण हीट प्रोव्हाइड करतो. तर त्या फर्नेसच्या पोझिशनवरती देखील क्लासिफिकेशन केलेलं आहे बॉयलरचं. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये इंटरनली फायर बॉयलर्स आणि सेकंड आहे एक्सटर्नली फायर्ड बॉयलर्स. आता इंटरनली मध्ये काय आहे? इन दिस द फर्नेस इज लोकेटेड इनसाइड द बॉयलर शेल. इंटरनली मध्ये काय आहे? फर्नेस आहे ही कशा आहे? इनसाइड द बॉयलर शेल आहे. आणि एक्सटर्नली फायर्ड बॉयलर्स मध्ये काय आहे? द फर्नेस इज लोकेटेड आउटसाइड द बॉयलर शेल. हा फरक आहे. ओके, नेक्स्ट अकॉर्डिंग टू द ॲक्सिस ऑफ शेल. ओके, अकॉर्डिंग टू द ॲक्सिस ऑफ शेल. आता शेल म्हणजे काय? पूर्ण बॉडी जे स्टीलचं कंटेनर असतो. ओके, त्याला शेल म्हणतात. तर त्या बेसिसवरती कसं क्लासिफाय होतो बघा बॉयलर्स कसे क्लासिफाय होतात. फर्स्ट आहे व्हर्टिकल ॲक्सिस बॉयलर्स. ओके, आणि सेकंड आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस बॉयलर्स. आता व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये काय असतं? इन दिस द ॲक्सिस ऑफ सेल इज व्हर्टिकल. पूर्ण जी आपली बॉडी आहे कंटेनर आहे तो कसा असतो? पूर्ण व्हर्टिकली उभा असतो. आणि हॉरिझॉन्टलमध्ये काय असतं? द ॲक्सिस ऑफ सेल इज हॉरिझॉन्टल, ज्याच्यामध्ये तो कसा असतो? आडवा असतो, हॉरिझॉन्टल.
त्याचे एक्झाम्पल्स बघा, व्हर्टिकलची काय, सिम्पल व्हर्टिकल बॉयलर आणि कोचरॉन बॉयलर ही एक्झाम्पल्स आहेत. आणि हॉरिझॉन्टलमध्ये लोकोमोटिव्ह बॉयलर आहे, बॅबकॉक आणि विल्कॉक्स बॉयलर आहे. ओके. द नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ट्यूब्स. ओके, ज्या बॉयलर्समध्ये ट्यूब्स आहेत त्या नंबर ऑफ ट्यूब्सवरती देखील क्लासिफाय होतं बॉयलर. त्याच्यामध्ये पहिला बघा सिंगल ट्यूब बॉयलर्स आणि सेकंड आहे मल्टी टॅब्युलर बॉयलर्स. सिंगल ट्यूब आणि मल्टी टॅब्युलर. सिंगल ट्यूबमध्ये ऑब्विसली काय असणार आहे, ट्यूब्स, नंबर ऑफ ट्यूब्स किती असणार आहेत बघा. इन दिस देर इज ओनली वन फायर ट्यूब or water tube. Only one fire tube or water tube is present. For example आहे simple vertical boiler. आणि multi-tabular मध्ये काय असणार आहे, in this there are two or more fire tubes or water tubes. multi-tabular मध्ये काय असणार आहे, number of tubes कशा असणार आहेत, जास्त असणार आहेत, more than one. त्याचे एक्झाम्पल आहेत लोकोमोटिव्ह बॉयलर अँड कोचरॉन बॉयलर. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ सर्क्युलेशन ऑफ वॉटर अँड स्टीम. त्याच्यामध्ये नॅचरल सर्क्युलेशन बॉयलर्स आणि सेकंड आहे फोर्स्ड सर्क्युलेशन बॉयलर्स. आता जे जनरली आपण बघतो ते कसे असतात, नॅचरल सर्क्युलेशन बॉयलर्स असतात. इन दिस द सर्क्युलेशन ऑफ वॉटर इज बाय नॅचरल कन्व्हेक्शन करंट्स विच आर सेट अप ड्युरिंग द हिटिंग ऑफ वॉटर. इन मोस्ट ऑफ द स्टीम बॉयलर्स देर इज अ नॅचरल सर्क्युलेशन ऑफ वॉटर. ओके, मोस्ट ऑफ स्टीम बॉयलर जे असतात त्याच्यामध्ये वॉटर सर्क्युलेशन असतं ते नॅचरल असतं, फोर्सफुली आपण नाही करत. सेकंड कॅटेगरी आहे फोर्स्ड सर्क्युलेशन बॉयलर्स, ज्याच्यामध्ये बघा इन दिस देर इज अ फोर्स्ड सर्क्युलेशन ऑफ वॉटर बाय अ सेंट्रिफ्युगल पंप ड्रिवन बाय सम एक्सटर्नल पॉवर. यूज ऑफ फोर्स सर्क्युलेशन इज मेड इन हाय प्रेशर बॉयलर सच ॲज लामाउंट बॉयलर अँड लो फ्लर बॉयलर. ओके, तर हे दोन टाईप्स आहेत परत सर्क्युलेशन ऑफ वॉटरमध्ये, नॅचरल आणि फोर्स्ड सर्क्युलेशन. ओके, आणि लास्ट बेसिस आहे तो म्हणजे अकॉर्डिंग टू द यूज. त्याच्यामध्ये स्टेशनरी बॉयलर्स आणि मोबाईल बॉयलर्स. आता स्टेशनरी म्हणजे काय असणार, ऑब्विसली ते एका जागेला फिक्स असणार आहेत. ओके, स्टेशनरी बॉयलर्स दे आर यूज्ड इन पॉवर प्लांट्स अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस वर्क. दीज आर कॉल्ड स्टेशनरी बिकॉज दे डू नॉट मूव फ्रॉम वन प्लेस टू अनादर. ओके, जे बॉयलर्स असतात इंडस्ट्रीमध्ये किंवा पॉवर प्लांट्समध्ये ते कशात स्टेशनरी म्हणजे एका जागेला फिक्स आहेत ते. आणि सेकंड त्याचा टाईप आहे मोबाईल बॉयलर्स. दीज आर द बॉयलर्स आर मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. मोबाईल बॉयलर जे असतात ते एका जागेवर आपण दुसऱ्या जागेमध्ये मूव्ह करू शकतो. आणि ते कशात, ते कुठं आढळतात बघा, दीज बॉयलर्स आर लोकोमोटिव्ह अँड मरीन बॉयलर्स. ओके, जिथं मरीन किंवा लोकोमोटिव्हचं काम असतं त्या ठिकाणी हे बॉयलर्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर हे सगळे बॉयलरचे टाईप्स आहेत अकॉर्डिंग टू द व्हेरियस बेसिस. त्यानंतर आता आपण फर्स्ट टाईप ऑफ बॉयलर बघा, कोचरॉन बॉयलर. कोचरॉन बॉयलर इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट इफिशियंट मल्टी ट्युब्युलर बॉयलर. ओके, कोचरॉन बॉयलर कसा आहे, मल्टी ट्युब्युलर आहे. ओके, हा जो कोचरॉन बॉयलर इट इज अ सिंपल अँड व्हर्टिकल मल्टी ट्युब्युलर स्टेशनरी फायर ट्यूब बॉयलर. हा कसा आहे, फायर ट्यूब बॉयलर आहे. ओके, त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल सेल विथ डोम शेप्ड ॲट द टॉप इन विच स्टीम इज फॉर्म्ड अँड कलेक्टेड. ओके, आता आपण याची डायग्राम बघूया. आता बघा हा पूर्ण आपल्याला काय दिसतोय, शेल दिसते. ओके, पूर्ण स्टीलचा तो कसा आहे, सिलेंड्रिकल सेल आहे विथ डोम शेप्ड ॲट द टॉप. कसा आहे, डोम शेप आहे. ओके, त्यानंतर द फायरवर्क्स इज मेड ऑफ सिंगल पीस विथ क्राउन हॅज हेमिस्फेरिकल शेप. त्यानंतर द फ्युल इज बर्न ऑन ग्रेट अँड ॲश इज कलेक्ट अँड डिस्पोज्ड ॲट फ्रॉम ॲश पीट. ओके, आता आपल्याला इथं खाली दिसतं ग्रेट, इथं आपण काय करतो, जे आपलं फ्युल आहे ते बर्न केलं जातं आणि ह्या ॲश पीटमध्ये कलेक्ट केली जाते. ओके, the flue gases from furnace passes through the tubes then escape to atmosphere through chimney. ओके, आता हा कसा आहे, आपला फायर ट्यूब आहे, म्हणजे या ट्यूब्स दिसतात याच्यामधनं आपण काय करतो, जे आपलं फायर आहे याच्यामधनं पास होते. ओके, आणि सराउंडिंग काय आपलं वॉटर आहे ट्यूबच्या बाहेर. ओके, आणि जे गॅसेस आहेत ते कुठून चिमनी थ्रू आपण वरती पास केले जातात. ओके, the water gets heated forming steam. Okay,
आता ह्या ट्यूब्समधनं आपण फायर किंवा फ्लू गॅसेस पास करतोय. ओके, त्यामुळे काय होतं, इथलं जे आपलं वॉटर आहे ते काय होतं, ॲज अ रिझल्ट आपल्याला काय होतं, गरम होतं आणि आपल्याला स्टीम जनरेट होते. ओके, आता ही स्टीम जी आहे ही ती कुठं कनेक्ट होते, इथं कलेक्ट होते. ओके, द शेप ऑफ क्राउन इज हेमिस्फेरिकल टू अवॉइड bulging effect due to steam pressure. A manhole is provided for cleaning the boiler. ओके, आता इथे जे मॅन होल दिलेलं आहे हे कशासाठी आहे, हे क्लिनिंग जे असतं आपलं मेंटेनन्ससाठी हे मॅन होल ठेवलेलं आहे. ओके, ह्या बॉयलरची कॅपॅसिटी आहे 400 kg पर आवर. ओके, 400 kg पर आवर अँड प्रेशर आहे त्याचं 15 to 17 बार. ओके, तर हा आहे कोचरान बॉयलर. हा कसा आहे, फायर ट्यूब आहे. ओके, ट्यूबच्या आतमधून आपण फायर पास करतो आणि त्या सराउंडिंग काय वॉटर आहे. सेकंड टाईप आहे बॅबकॉक अँड विल्कॉक्स बॉयलर. आता हा कसा आहे, बॅबकॉक आणि विल्कॉक बॉयलर हा व्हर्टिकल आहे. ओके, हा व्हर्टिकल दिसतो. तर हा आपण बॅबकॉक आणि विल्कॉक बघा कसा आहे, तो हॉरिझॉन्टल आहे. दिस इज हॉरिझॉन्टल अँड एक्सटर्नली फायर्ड वॉटर ट्यूब नॅचरल सर्क्युलेशन टाईप स्टेशनरी बॉयलर. आता इथे जे आपल्या वॉटर ट्यूब दिसत आहेत त्याच्यामध्ये काय आपण वॉटर आहे आणि सराउंडिंग काय असणार आहे, त्याच्या आपल्या फ्लू गॅसेस असणार आहेत आपण वॉटर गरम करण्यासाठी. जो आपण कोचरान बघितला त्याच्यामध्ये ट्यूबच्या आतमध्ये काय होतं, फायर होती, पण इथं काय, ह्या ट्यूबच्या आतमध्ये वॉटर आहे. हा काय कसा आहे, तो वॉटर ट्यूब बॉयलर आहे. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक ड्रम दिसतोय बघा, इथं ड्रम आहे. ओके, इट कन्सिस्ट ऑफ ड्रम माउंटेड ॲट दी टॉप. या टॉपमध्ये ह्या पूर्ण आपल्याला ड्रम दिसतोय. ठीक आहे, दी फ्रंट अँड रिअर एंड ऑफ ड्रम आर कनेक्टेड टू हेडर विथ शॉर्ट रायझर ट्यूब. ओके, हे जे आहेत हे काय हेडर आहेत. ओके, आणि हे आपलं काय ड्रमशी कनेक्ट केलेलं आहे. ओके, these headers are connected by number of inclined tubes. The angle of inclination is about 15 degree to the horizontal. ओके, आता हे ट्यूब्स आहेत ह्या थोड्या आपल्याला इन्क्लाइंड दिसत आहेत हॉरिझॉन्टलशी. त्या साधारण किती असतात, 15 डिग्री 15 डिग्री. ओके, ला अँगलला त्या इन्क्लाइनला असतात. दी वॉटर ट्यूब्स आर स्ट्रेट अँड सॉलिड ड्रॉन स्टील ट्यूब्स. ओके, ह्याच्यामध्ये आता काय बॅबकॉक आणि विल्कॉक्सचं एक आणखी एक ॲडव्हान्टेज काय आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट इज युटिलाइज बाय वॉटर अँड दी वॉटर गेट्स हीटेड अँड कन्वर्टेड इन टू स्टीम. ओके, आता हा कसा आहे, वॉटर ट्यूब आहे आणि साईडला सराउंडिंगला आपल्या काय याच्या फ्लू गॅसेस आहेत वॉटर गरम करण्यासाठी, त्यामुळे इथे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट काय होते, युटिलाइज होते. ओके, आता इथं काय होतं, जी स्टीम जनरेट झालेलं इज कलेक्टेड इन टू स्टीम स्पेस ऑफ द ड्रम. जी स्टीम तयार झालेली आहे ती ही ड्रममध्ये काय केली जाते, कलेक्ट केली जाते. ओके, त्यानंतर परत जी स्टीम आहे ती काय केली जाते, एंटर इन टू सुपर हिटर. ओके, जी स्टीम कलेक्ट झालेली आहे ती परत ह्या सुपर हिटरमध्ये पास केली जाते. ओके, द स्टीम देन एंटर इन टू सुपर हिटर ट्यूब where it is further heated and then through main stop wall and supplied to applications when required. ओके, जी स्टीम तयार झालेली आहे परत ह्या सुपर हिटर थ्रू काय केली जाते, आणखी ती स्टॉप वॉल थ्रू आपण जिथे ॲप्लिकेशन आहे तिथे ती पास केली जाते. ओके, तर ही जी कॅपॅसिटी आहे या बॉयलरची 700 kg पर आवर, 700 kg पर आवर ॲट 10 बार प्रेशर. ओके, तर हा आहे बॅबकॉक आणि विल्कॉक्स बॉयलर. The next type of boiler आहे ला माउंट बॉयलर. ओके, ला माउंट बॉयलर इज हाय प्रेशर वॉटर ट्यूब बॉयलर वर्किंग विथ द मेकॅनिझम फोर्स्ड कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर. ओके, आता ह्याच्यामध्ये काय वॉटर सर्क्युलेशन आहे हे कसं मेंटेन केलं जातं, बाय अ पंप. ओके, वॉटर सर्क्युलेशन जे आहे ते काय केलं जातं, by a pump, by using pump केलेला आहे. ओके, the feed water is circulated through water walls and drums continuously and prevents the tube from being overheated. ओके, आता ह्याच्यामध्ये जी फीड वॉटर आहे फर्स्ट पासेस थ्रू इकॉनॉमायझर. ओके, जे फीड वॉटर आहे ते इकॉनॉमायझरमध्ये पहिल्यांदा पास केलं जातं. ओके, द फीड वॉटर फर्स्ट पासेस थ्रू द इकॉनॉमायझर देन टू द सेपरेशन ड्रम. ओके, त्यानंतर द सर्क्युलेशन पंप डिलिव्हर्स द फीड वॉटर टू द वॉटर वॉल्स ट्यूब फॉर रेडिएशन हीटिंग अँड देन इन टू ट्यूब्स अरेंज्ड इन पॅरलल
in the evaporator zone. Okay, हा evaporator zone आहे. Okay, the water and steam from these tubes pass into drum, and the steam which gets separated is then forced through superheater. Okay, जे स्टीम तयार झालेली आहे ती परत ह्या सुपर हिटर मध्ये काय केलं ते फोर्स केली जाते. Okay, the water and steam from these tubes pass into drum, and then steam which gets separated is then forced through this superheater before taken out for application. Okay, जी स्टीम तयार झालेली आहे ती परत फोर्सफुली सुपर हिटर काय मध्ये फोर्सफुली आत एंटर केली जाते आणि त्यानंतर ती ॲप्लिकेशनसाठी यूज केली जाते. ओके, आता हे जे बॉयलर्स आहेत ह्याची कॅपॅसिटी कशी आहे जास्त आहे. दीज बॉयलर्स हॅव बीन बिल्ड टू जनरेट 45 to 50 tons of superheated steam at a pressure of 120 bar and at a temperature of 1500 degree Celsius. ओके, ह्याचं जे कॅपॅसिटी आहे ती किती 45 ते 50 टन्स आहे ऑफ सुपरहिटेड स्टीम आणि प्रेशर जे आहे ते 120 बार आणि ॲट अ टेम्परेचर 500 डिग्री सेल्सिअस. ओके, तर हे ला माउंट बॉयलर आहे. हा कसा आहे वॉटर ट्यूब बॉयलर आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण लो फ्लर बॉयलर. ओके, लो फ्लर बॉयलर कसा आहे हा पण वॉटर ट्यूब बॉयलर आहे. ओके, हा पण वॉटर ट्यूब बॉयलर आहे. लो फ्लर बॉयलर इज अ वॉटर ट्यूब बॉयलर वर्किंग विथ फोर्स्ड कन्वेक्शन हीट ट्रान्सफर मेकॅनिझम to evaporate the feed water. Okay, the hot gases from the furnace is also used for superheating as shown in figure. तर ह्याच्यामध्ये जे हॉट गॅस आहेत जे फर्नेस थ्रू आलेले आहेत हे सुद्धा वापरले जातात फॉर सुपरहिटिंग. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे दी फीड वॉटर फ्रॉम द इकॉनॉमायझर. ओके, जे फीड वॉटर फ्रॉम इकॉनॉमायझर आहे या इकॉनॉमायझर मधनं जे फीड वॉटर आलेलं आहे. ओके, हे काय केलं जातं द फीड वॉटर फ्रॉम द इकॉनॉमायझर ट्यूब्स इज फोर्स टू मिक्स विथ अ पार्ट ऑफ द सुपरहिटेड स्टीम इन द इव्हॅपोरेटिंग ड्रम. ओके, द स्टीम प्रोड्यूस्ड इज देन ड्रॉन फ्रॉम द इव्हॅपोरेटिंग ड्रम बाय अ स्टीम सर्क्युलेशन पंप and forced through the tubes in the combustion chamber before entering the superheater. Okay, about 1/3 of superheated steam passes through the turbine and the remaining 2/3 is used to evaporate the feed water in the evaporating drum. Okay, the flue gas from the combustion chamber moves the superheater convection tubes and to economizer before moving to atmosphere through the चिमनी. ओके, तर हा लोई फ्लर बॉयलर कसा आहे परत हा वॉटर ट्यूब बॉयलर आहे आणि कुठल्या बेसवरती काम करतो फोर्स्ड कन्वेक्शन हीट ट्रान्सफर मेकॅनिझम. ओके, आणि ही जी कॅपॅसिटी आहे बघा दी स्टीम बॉयलर जनरेटिंग कॅपॅसिटी इज 100 टन्स पर आवर अँड ऑपरेटिंग प्रेशर आहे त्याचं ॲट 140 बार. ओके, देन लास्ट टाईप ऑफ बॉयलर दॅट इज पॅकेज टाईप बॉयलर. ओके, आता याला पॅकेज टाईप बॉयलर का म्हटलेलं आहे कारण हे पूर्ण जे सेटअप आहे तो कसा दिसतोय बघा आपल्याला. ओके, द पॅकेज बॉयलर इज सो कॉल्ड बिकॉज इट कम्स ॲज कम्प्लीट पॅकेज विथ बर्नर लेवल कंट्रोल्स फीड पंप अँड ऑल नेसेसरी ऑइल फिटिंग्स. ओके, अँड माउंटिंग्स म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे पॅकेज टाईप बॉयलर म्हटलेलं आहे. पूर्ण सगळा सेटअप आहे त्याचा. ओके, तर ते काय काय कंटेंट करतं त्याच्यामध्ये बर्नर आहे लेवल कंट्रोल्स आहेत फीड पंप आहे किंवा ऑइल फिटिंग्स आणि माउंटिंग्स आहेत त्यामुळे याला पॅकेज टाईप बॉयलर म्हटलेलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा वन्स डिलिव्हर्ड टू साइट इट रिक्वायर्स ओनली द स्टीम वॉटर अँड ब्लो डाऊन पाईप वर्क फ्युअल सप्लाय अँड इलेक्ट्रिकल कनेक्शन्स टू बी मेड फॉर इट टू बिकम ऑपरेशनल. ओके, हा पूर्ण पॅकेज टाईप जो बॉयलर आहे. ओके, तर त्याची कॅपॅसिटी देखील किती आहे 50 टन पर आवर. ओके, आणि ह्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ 3 स्टेजेस ऑफ ट्यूब्स. ओके, काय कंटेंट करतो 3 स्टेजेस दिसत आहेत आपल्याला डायग्राममध्ये. ओके, 1 2 3. ओके, इट कन्सिस्ट ऑफ 3 स्टेजेस ऑफ ट्यूब्स इन विच
flue gases are flowing, it has maximum structural rigidity and safety. ओके, आणखी ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर दिस टाइप्स ऑफ जे बॉयलर्स आहेत ऑल्सो डिझाईन टू बर्न वूड कोल अँड प्रोसेस वेस्ट ऑल्सो. ओके, तर हा कम्प्लीट पॅकेज टाईप बॉयलर आहे. ओके, पॅकेज टाईप बॉयलर, त्याच्यामध्ये परत हा 3 स्टेजेस बॉयलर आहे. ओके, आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे 50 टन पर आवर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट steam boiler and types of boilers. Okay, so we will stop here. Thank you.